की विकासाचं सूत्र म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष। आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। सोलर सिस्टीमवर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन। शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल। आता एका फोनवर मिळणार शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच। आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 93 23 82 86 06 व 88 05 03 96 55। बंधू आणि भगिनींनो, शेंदुर्जना घाट या नगरीसाठी आपले जे सरकार आहेत देवेंद्रजी फडणवीसांचं आणि एकनाथजी शिंदेंचं, या युतीच्या सरकारने शेंदुर्जना घाट नगरीसाठी जवळपास परत 49 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आणि हा निधी नगर उत्थान अभियानाअंतर्गत करून दिला आहे। याबद्दल एकनाथजी शिंदेंचं, देवेंद्रजी फडणवीसांचं आणि अजित पवारांचं मी खरोखर अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी या नगरीच्या विकासासाठी इतका हा मोठा निधी उपलब्ध करून दिला। बंधू भगिनींनो, जेव्हा आपण शेंदुर्जनाचा विचार करतो तेव्हा शेंदुर्जना हे गाव जेव्हा 2009 पूर्वी मी बघितलं आणि 2009च्या नंतर आमचे लाडके आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे जेव्हा आमदार झाले आणि जणू काही त्या नगरीचा कायापालटच झाला। 2009 ते 2019 पर्यंत 19च्या काळामध्ये त्या नगरीने पूर्ण आपलं रूपच बदलून टाकलं। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एक म्हणजे तिथले झालेले अत्यंत व्यवस्थित रस्ते, आणि जे रस्ते क्लोज ड्रेनेज सिस्टीम सहित आहेत, म्हणजे पूर्णच्या पूर्ण ज्या नाल्या आहेत त्या नाल्या पूर्ण झाकलेल्या आहेत आणि नाल्या झाकल्यामुळं तिथे मच्छर होत नाही, आणि जिथे मच्छर होत नाही तिथे इतके मोठे आजार, तुम्ही टायफॉइड घ्या, कावीळ घ्या, डेंग्यू घ्या, मलेरिया घ्या, या रोगांचा हे रोग होत नाही। आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक डॉक्टर नात्यानं पण मला सांगावंसं वाटते। नंतर दुसरं, या गावचं जेव्हा आपण रूप बघतो तेव्हा दोन्हीही नद्यांवर पूर संरक्षक भिंत झाली, आणि त्यामुळं काय झालं की पूर संरक्षक भिंतीमुळं एक गावाचं संरक्षण झालं, किंवा त्या अगोदर ते गाव पूर्ण ब्लॉक होत होतं आणि घरांमध्ये पण पाणी घुसत होतं। आता तर असं झालं की पूर संरक्षक भिंतीसोबत नदीच्या बाजूला सुंदर देखावे पण कुठे कुठे तयार केलेत, आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। नगरीचं उत्थान नक्कीच केले गेलेलं आहे। हे सर्व कामं डॉक्टर अनिल बोंडे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी तिथली जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शेंदुर्जना घाटचे अत्यंत चिकाटीने काम करतात। डॉक्टर अनिल बोंडे साहेबांसोबत ते अत्यंत चिकाटीने ते एक एक गोष्ट आपल्या गावासाठी करून घेतात। तो स्विमिंग पूल असो की व्यायामशाळा असो, की तिथला सुसज्ज आठवडी बाजार असो, की तिथली नगर परिषदची सुसज्ज इमारत असो, ह्या सर्व गोष्टी त्या 2009 ते 2019 या काळामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने करून घेतल्यात। आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम, एक महत्त्वाचं, स्मशानभूमीचं नूतनीकरण। इतकी सुंदर स्मशानभूमी ही फक्त शेंदुर्जना घाटचीच बघायला मिळते, आणि म्हणून परत या भारतीय जनता पक्षाचं जे काही सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत एकनाथजी शिंदे यांची शिवसेना हे मिळून या प्रत्येक शहराचा विकास करते आहे। फक्त आणि म्हणूनच एकच सांगावंसं वाटतं की विकासाचं सूत्र म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष।